नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण शेंगदाण्याची बर्फी करणार आहोत. तर हे बघा, असे मी शेंगदाणे निवडून घेतले. खराब निवडून घ्यायचे, चांगलेच घ्यायचे. हे बघा, असे असले ते काढून टाकायचे. काळे आपल्याला सफेद चिक्की करायची ना, म्हणून सगळे असे निवडून घ्यायचे. आता मी गॅस पेटवते. मी 2 कप शेंगदाणे घेते. आता श्रावणी सोमवार आलाय आणि रक्षाबंधनसाठी पण आपल्याला भावासाठी पण लागते. मी 2 कप शेंगदाणे घेतले आणि हे बघा 3 कप भरले. आता आपण याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं. असं चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं. हे बघा, सतत हलवीत आता मी 10 मिनटं भाजते. एकदम बारीक गॅसवर असं भाजायला लागलं का असं तडतड आवाज येतो. असे साल निघेपर्यंत आपल्याला भाजायचे. हे बघा, मी 10 मिनटं झालेत भाजते. असे साल निघले पाहिजे. खराब असेल तर काढून टाकायचा. हे बघा, आता मी हे गॅस बंद करूया आपण आणि आता ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता हे आपण चांगले थंड होऊन देऊ. थंड झाले का, हे बघा, थंड झाले का अशा हाताने पण हे असे चुरगळून घ्यायचे. नाही तुम्हाला हाताने आले तर पूर्ण थंड झाले का ते बसवायचे. भांड्याला असे खराब असन तो काढून टाकायचा. असे आपण याचे साल काढून घेऊ पूर्ण. हे बघा, मी असं तांब्याने चांगलं घुसरून घेतले आणि हाताने पण असे चोळून घ्यायचे, म्हणजे सगळे साल निघतात. आता आपण हे बघा असे फुकून पण निघतात. आणि बघा, मी तुम्हाला असे जाऱ्याने पण दाखवते. जाऱ्याने बघा असं करायचं, म्हणजे सगळं निघतं. बघा, असे शेंगदाणे राहिलेले निवडून घ्यायचे. परत ते थोडेसे हे करायचे, कारण आपल्याला जास्त लाल भाजायचे नाही. आपल्याला व्हाईट कलरची बर्फी पाहिजे. हे बघा, असे मी परत आता हे थोडेसे बारीक करून हे निवडून त्याचे साल काढून घेते. सगळं चाळून घेते, मग निवडून घेऊ आपण. बघा, असं चाळून मी ह्या कढईत काढून घेते. नाहीतर तुमच्याकडे जागा असेल तर सरळ सुपानी असं पाखडले ना तरी होतील. बाहेर पाखडून आणायचे सगळे. बघा, अशा प्रकारे. हे बघा, साल असलेले मी असे साईडला काढले. कोवळे येते त्याच्यामुळं ते भाजले नाही चांगले. असे साईडला काढते. आता आपल्याला असं पूर्ण बारीक करायचं, पण त्याचं तेल निघेल एवढं बारीक नाही करायचं. मिक्सरचं भांड मी आता 2दा करून वाटते. हे बघा, मिक्सरचं भांडं घेतले. आता आपण मागे पुढे करून त्याला बारीक करून घ्यायचं. हे बघा, आता असं वाटून घ्यायचं अगोदर, कारण जास्त बारीक वाटलं ना तर त्याचं तेल सुटेल त्याला, म्हणून आपण चाळून घेऊ अगोदर. थोडं करून वाटायचं, म्हणजे चांगलं होतं. हे बघा, मी आता चाळून दाखवते तुम्हाला. आपली पिठाची चाळण असते ना, कणिक चाळायची, हे घेतले तरी चालते. हे बघा, असं पाहिजे आपल्याला पीठ. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता असं सगळं चाळून घेऊ. हे बघा, हे असं राहिलं ना तर ते परत बारीक करायचं. त्याच्यात तसंच नाही टाकायचं, नाही तर आपली बर्फी चांगली होणार नाही. हे थोडंसं परत मिक्सरला फिरून घ्यायचं. आता असंच मी सगळं पीठ तयार करते. हे बघा, हे असं राहिलेलं आपण आता परत बारीक करून घेऊ. हे बघा, असं झालंय आपलं पीठ.
असं झालं पाहिजे बारीक. आता हे आपण असं परत मिक्सरच्या भांड्यात घेऊ, बारीक करू. हे बघा आता राहिलेलं पण मी असं चाळून घेते चांगलं. थोडंसं छोट्या भांड्यात केलं ना होऊन जातं ते. आमचं मोठं भांडं आहे ना त्याच्यामुळे. हे बघा थोडंसं असं राहिलं, हे बारीक झाले चांगलं. मी आता असंच टाकून देते. आता आपण पाणी ठेवू. 2 कपाला 1 कप साखर टाकायची. तर आता हे 3 कप आहे, मी 1.5 कप साखर टाकते. हे बघा आता अर्धा कप अजून मी टाकते. 3 कप आपले शेंगदाणे होते. त्याच कपाने आपण 1/2 कप पाणी टाकायचं. हे बघा मी 1/2 कप पाणी टाकते. आणि आता आपल्याला याचा थोडासा चिपचिपा पाक करायचा आहे तयार. तर आता आपण चांगली उकळी येऊन देऊ. बघा आपल्या असं उकळी चांगली आली का, बघा आपल्याला पक्का पाक नाही करायचा, फक्त असा चिकट पाक करायचा. आपल्याला पक्का पाक नाही करायचा. आता आपण हे मिश्रण त्यामध्ये टाकू. बारीक गॅसवरच हे करायचं. थोडी थोडी पावडर टाकायची. तेव्हा मी आता हे थोडं थोडं टाकायचं. गुठळ्या होण्या द्यायच्या. थोडं थोडं टाकून असं हलवीत राहायचं. आता असं थोडं थोडं करून घ्यायचं, परत हलवायचं. अशा गुठळ्या अजिबात नाही झाल्या पाहिजे आपल्याला. आता हे बघा मी सगळं सारण याच्यात टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं कढईला सुटेपर्यंत आपण याच्यात मिक्स करून घेऊ. थोडंसं 3 चमचे मिल्क पावडर टाकते. जास्त पण नाही टाकायची, नाही तर मिल्क पावडर बघा 3 चमचे मी पावडर टाकली. मिल्क पावडर आपल्याला हे असं चांगलं ढवळून घ्यायचं. गोळ्याने होऊन द्यायचं त्याच्यात. चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं बारीक गॅसवरच करायचं. 10 मिनटं असं हे करायचं मंद गॅसवर, म्हणजे चांगलं होतं. हे बघा आपलं मिश्रण आता तयार होतं. मी 1 चमचा तूप टाकते. जास्त नाही टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल. मी थोडंसं टाकले. विलायची पावडर टाकते. थोडंसं चिमटभर मीठ टाकलं. आणि आपण पायनॅपल इसेन्स आहे आमच्याकडं, दुसरा नाही आहे. मी त्याचे 2 थेंब टाकते, म्हणजे बर्फी छान लागते. आता आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ. हे बघा आपला गोळा चांगला व्हायला लागला. आता आपण गॅस बंद करू आणि असं 10 मिनिटं याच्यावर असं झाकण ठेवू आपण. म्हणजे चांगला गोळा तयार होतो. चांगला हलवून घ्यायचं. आणि हे बघा असं थोडंसं हातात घ्यायचं, थंड करून गोळी होते का बघायची. हे बघा मी करत्यावर थोडंसं काढून घेते. थंड झालं का अशी आपल्याला गोळी झाली का बघायची. हे बघा आपली अशी गोळी तयार होते, म्हणजे आपलं मिश्रण झालंय. बघा अशी गोळी तयार झाली पाहिजे, हाताला नाही चिकटलं पाहिजे. गरम कढईत असंच 10 मिनिटं त्याला असंच ठेवू. तर मऊ करून घ्यायचं मग चांगलं. 10 मिनिटं झालेत. आता बघू आपण. बघा आपलं मिश्रण चांगलं घट्ट झालंय. आता आपण खाली काढून घेऊ. हे बघा आता आपण अशा पद्धतीने काढून घेऊ.
आणि कोणतं पण एखादं भांडं वाटी काही पण घ्यायचं, नाही तर मग असं बटाटा हे घ्यायचं, त्याला थोडं असं तूप लावू आणि चांगलं असं दाबून घ्यायचं. नंतर हाताने पण चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे आपली बर्फी चांगली तयार होईल. असं दाबू दाबू घ्यायचं चांगलं, म्हणजे एकजीव होतं. गरम आहे ना, हाताने मळता येत नाही, म्हणून याने चांगलं मळू मळू घ्यायचं. असं आता आपण हाताने मळून घेऊ. का मी हाताला तूप लावते, थोडंसं गरम आहे ना त्याच्यामुळं. आणि असं गोळा करून घ्यायचं चांगला, गरम आहे त्याच्यामुळं मळता येत नाही. हे बघा असं मळून घ्यायचे, असे गोळे करून घ्यायचे चांगले. आणि असं आता आपण पोळपाटा किंवा याचं लाटून घ्यायचं. याचं मी 2 गोळे केले, त्याला तेल पण सुटले. आता आपण हे बघा असं लाटून घ्यायचं आणि त्याच्या वड्या कापून घेऊ. साईडचं कापून टाकायचं. बघा असं लाटून घ्यायचं. थोडेसे बदाम पिस्ते असे टाकायचे. आता आपण याला 15-20 मिनटं असंच ठेवू आणि मग कापून घेऊ. तोपर्यंत मी हा दुसरा गोळा पण कापून दाखवते. आपण दुसरा गोळा मी आता पोळपाटावर असं करून घेते. जास्त आहे त्याच्यामुळे एकदम नाही झालं, असं अगोदर दाबून घ्यायचं. हे बघा आता आपण असं लाटून घेऊ. हे बघा मी पोळपाटावरचं पण असं हलक्या हाताने आपण लाटून घेऊ चांगलं. त्याला पण थोडेसे बदाम पिस्ता लावायचा. हे पण असं दाबून घ्यायचं चांगलं. हे बघा अशा पद्धतीने आपण लाटून घेऊन 10 मिनिटं आता असंच ठेवू आणि मग कापायला घेऊ. असं चौकोनी पाहिजे तर चौकोनी शेप द्यायचा. हे बघा असं, म्हणजे वड्या पण आपल्याला करता येतात चांगल्या. कापून घेऊ. ही साईडचं मी काढून टाकते. तुम्ही काजू कतली सारख्या कापल्या तरी चालेल. आम्ही आता चौकोनी कापणार आहे. थोडंसं पातळ लाटून काजू कतली सारखे पण करता येतात. आपण थोडा आम्ही ही बर्फी करतोय. हे बघा आता आपण अशा वड्या कापून घेऊ. थोडं थंड झालं का चांगल्या कापता येतात. हे बघा अशा पद्धतीने कापून घ्यायच्या. हे बघा अशा कापल्यात. आता मी सगळ्याच अशा कापून घेते. खूप छान झाल्या. बर्फी शेंगदाण्याची एकदम काजू कतली सारखी झाली. आता आपण अशी काढून घेऊ. हे बघा आपल्या सगळ्या वड्या तयार झाल्यात बर्फीच्या. हे बघा खूप छान झाल्यात. तुम्हाला जर आवडल्या तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला तोडून पण दाखवते. खूप छान झाल्यात. हे बघा अशा मऊ झाल्या चांगल्या.
या रक्षाबंधनला नक्की करून बघा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बाय बाय.